आजच्या या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे 1 मेला महाराष्ट्र दिन आहे आणि त्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आज आपण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काही 26 तारखेपासून म्हणजे कालपासून नाही का 25 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहे। म्हणून आज आपण नागपूरमध्ये सुद्धा, नागपूरमध्ये म्हणण्यापेक्षा पूर्व विदर्भात आपण हे कार्यक्रम घेणार आहे। म्हणून त्या पत्रकार परिषदेला आमचे उपस्थित जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, महिला अध्यक्ष सुनीताताई येरणे, युवक अध्यक्ष श्री विशाल खांडेकर, विद्यार्थी अध्यक्ष विश्वजित तिवारी, मध्य नागपूर अध्यक्ष रवी पराते, पूर्व नागपूर अध्यक्ष अमरीश ढोरे, पश्चिम नागपूर अध्यक्ष समीर रहाटे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष संदीप सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकरजी, प्रदेश सरचिटणीस राजेश माटेजी, ओबीसी अध्यक्ष सुखदेव वंजारीजी, सामाजिक न्याय अध्यक्ष कपिल मेश्राम, श्री तानाजी वनवे, श्री जानबाजी मस्के, रमण ठवकर, हे सगळे आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कालच माननीय इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची कशी रूपरेषा राहील याची बैठक झाली। त्या बैठकीला नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्र जैन साहेब सुद्धा उपस्थित होते आणि सगळे पदाधिकारी पण होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यातून आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेची सुरुवात नागपूर शहरातील राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमी येथून नागपूर शहरातील गणेश टेकडी मंदिर व ताजुद्दीन बाबा दर्गा येथे पवित्र माती तसेच म्हणजे या पवित्र स्थळाची माती आम्ही जमा करणार आहे आणि आमचे कलश जी यात्रा निघणार आहे त्या यात्रेचं ते रथ उद्या मला वाटतं सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत नागपूर शहरामध्ये इथे पोहोचणार आहे आणि त्या रथावर 2 कलश ठेवलेले आहेत। एका कलशमध्ये या पवित्र ठिकाणची माती आम्ही तिथे टाकणार आहे आणि जे पवित्र नद्या आहेत किंवा संगम आहेत तिथलं जलसुद्धा त्या याच्यामध्ये आम्ही थोडं टाकणार। तर पूर्ण विदर्भातील सगळे 6च्या 6 जिल्ह्यातले जिथं चंद्रपूर झालं, भंडारा झालं, गडचिरोली झालं, गोंदिया झालं, वर्धा या ठिकाणचं जिथे महापुरुष आणि आपले याला आपण हे म्हणून पवित्र स्थळ ज्या ठिकाणची आहेत त्या सगळ्या ठिकाणची माती आम्ही जमा करून नागपूरला एक समारोपीय कार्यक्रम आम्ही इथे घेणार आहे। तसंच रथ मुंबईकडे वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममधून रवाना होईल तो आणि पूर्व विदर्भातून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर पवित्र स्थळावरून आणलेली माती व जल व्हेरायटी चौक, आम्ही व्हेरायटी चौक हा एक स्पॉट डिसाईड केला आहे जेणेकरून तिथं स्टेज राहील आणि पूर्ण साई जिल्ह्यातील विदर्भातील सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि तो आमचा कलश रथसुद्धा त्याच ठिकाणी राहील। महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सर्व जिल्ह्यातून आलेले पवित्र जल व माती एकत्र करून मुंबई येथे समारोपीय कार्यक्रमात पोहोचवण्यात येईल। पक्षातर्फे येत्या 65व्या वर्ष महाराष्ट्र दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचं भव्य आयोजन करत आहे। रामटेकगड मंदिर सुद्धा आहे त्याच्यामध्ये। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची सुद्धा माती आम्ही कलेक्ट करणार आहे त्याच्यात।
महाराष्ट्राच्या विविध भागातून आजपासून 1 मे पर्यंत सर्व मंगल कलश मुंबईत आणले जातील। यासाठी सुरू होत असलेल्या रथयात्रेचं नियोजन संबंधित जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील। याची एक संकल्पना अशी केलेली आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं खाद्य, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय, जसं आता अजिंठा वेरूळ हे महाराष्ट्राला म्हणजे बाकी खूप कमी लोकांना माहीत आहे, पण ते सगळ्यात मोठं पिकनिक स्पॉट आहे। आज सेवाग्रामला झालं, गडचिरोलीला झालं, इकडे मोठे मोठे फार प्राचीन देवस्थान आहेत। त्याच्यानंतर मराठवाड्यात ऑलरेडी सुरू झालेली आहे। अमरावतीला मला वाटतं आजपासून अमरावतीला सुद्धा सुरू होत आहे गुरुकुंजपासून। तर आम्ही सुद्धा यावेळेस जी रथयात्रा 28 तारखेला आपण सुरू करणार आहे, 28 तारखेला सकाळी आपलं दीक्षाभूमीवरून आम्ही थोडी माती तिथनं घेणार, दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेबांना नमन करणार। त्याच्यानंतर तिथून आम्ही ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात जाणार, तिथली पवित्र माती परत त्याच कलशमध्ये टाकणार। तिथे बाबांवर म्हणजे चादर वगैरे चढवून आम्ही गणेश मंदिरात येणार आणि गणेश मंदिरात आल्यावर गणेश मंदिराची सुद्धा माती आणि तिथं आरती करून तो रथ हा रामटेक वगैरे या भागामध्ये जाईल। रामटेकला गड मंदिरावरील माती तिथून कलेक्ट करेल। ते खाली अंबाळा आहे, अंबाळ्याचं तिथलं पवित्र जे जल आहे ते जल सुद्धा आम्ही घेणार आहे। त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यातून वैनगंगेचं जल आम्ही आणणार आहे। त्याच्यानंतर आंबोऱ्याचं तिथे त्रिवेणी संगम आहे, त्या त्रिवेणी संगमचं सुद्धा जल आम्ही तिथून आणणार आहे। असं हे सगळं जमा करून आम्हाला 29 तारखेला सेवाग्राम इथून ही आमची रथयात्रा मुंबई करता रवाना होईल आणि मुंबईला दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हुतात्मा स्मारकाजवळ ती पोहोचेल। म्हणजे आमचीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील रथयात्रा ही हुतात्मा स्मारकाजवळ तिथे पोहोचणार आहे आणि तिथे पोहोचल्यावर सगळं जल आणि माती ही एका ठिकाणी ठेवून त्या तिथे नमन करून मग 1 तारखेला महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एक मोठा कार्यक्रम हा वर्लीला आपल्या त्या या ग्राउंडवर आहे, ते वर्लीचा तो ग्राउंड आहे। एक जांभोरी मैदान वर्ली या ठिकाणी 1 मे, 2 मे, 3 मे आणि 4 मे या दिवसामध्ये त्या ठिकाणी हा रथ पोहोचेल। याच्यामध्ये वेगवेगळे विविध कार्यक्रम, महाराष्ट्र गरजा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र धर्म, महाराष्ट्र रत्न आणि महाराष्ट्राचे विचारसूत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, म्हणजे ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रातून आपला विदर्भात सिपँड बेरारमधून आम्ही बाहेर निघालो आणि त्यानंतर आमचे जे इथले मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक होते, नाही आपला वसंतराव नाईक, दादासाहेब कन्नमवार हे मुख्यमंत्री, यांच्या परिवाराच्या लोकांचा सुद्धा आम्ही तिथं सत्कार करणार। तिथं पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न ज्यांना ज्यांना ह्या पदव्या मिळालेल्या आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहे। जे जे हुतात्मे झाले, हुतात्म्याच्या परिवारांना सुद्धा तिथं बोलवणार आहे आम्ही। महाराष्ट्राचं जेव्हा फाळणीची जेव्हा वेगळं झालं त्यावेळेस बेळगावमधले सगळ्यात पहिले ही सुरुवात जी झाली ती बेळगावमधून झाली। बेळगावच्या 5
लोक त्यावेळेस हुतात्मे झाले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे लोक या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आलेले आहे. तर त्या बेळगावच्या सुद्धा लोकांचं जे परिवार असेल त्या लोकांना सुद्धा आम्ही मुंबईला तिथे बोलवणार आहे. आता इथून जो ताफा जाणार आहे तो इथून कमीत कमी 30 ते 40 गाड्यांचा ताफा हा आपल्या 6 जिल्ह्यातून मुंबईला जाईल आणि 4 दिवस हा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये संगीत महोत्सव पण आहे, तुमचं खानपान आहे विदर्भाचं, म्हणजे तसं पूर्ण महाराष्ट्राचं आहे, पण आपल्या विदर्भाचं जे खानपान आहे, आदिवासी लोक काय खातात, वेगवेगळ्या समाजाचे लोक काय खातात, बंजारा लोकांचं काय खानपान आहे, हे सगळ्यांचे तिथे स्टॉल लावणार आहे. त्यानंतर कोल्हापूरचं, मराठवाड्याचं, तुमचं अमरावती, अकोला, म्हणजे या भागातलं सगळं जे हे आहे त्याचं सुद्धा हे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे नृत्य तिथे होणार आहे, म्हणजे प्रत्येक बंजाराचं नृत्य आहे, आदिवासींचं आहे, तिकडची जे काही कोणती बोलीभाषा असेल त्या भागाचं सुद्धा तिथे होणार आहे. आणि अशा प्रकारे विविध कार्यक्रम हे महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येत आहे. आणि हा मेसेज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊन राहिला आहे की आमची महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. आतापर्यंत आपण ज्या पद्धतीनं मनसे किंवा तुमचं शिवसेना की महाराष्ट्राचे हुतात्मे झाले, पण महाराष्ट्रामध्ये काय काय आहे हे आजपर्यंत कधी समोर आलं नाही. ते समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1, 2, 3, 4 मे या दिवशी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर पूर्ण तुझा महाराष्ट्राचा पिक्चर हे सगळं तिथं मांडणार आहे. आणि त्या मैदानावर 4 दिवस. दर्शकों नमस्कार, इस समय मैं एचएन न्यूज़ की टीम प्रेस क्लब में, जहां पे राष्ट्रवादी कांग्रेस अजीत गुट की ओर से 1 मई ये जो एक बड़ा प्रोग्राम है महाराष्ट्र दिन जिसे भी कहते हैं, उसको अच्छे तरीके से मनाने के लिए और हर तरफ एक ऐसी बात हो कि जिसके चलते सभी भाईचारा बने रहे. और ये महाराष्ट्र की जो अपनी एक धरोहर है, ये साधु संत की भूमि भी कहा जाता है इस महाराष्ट्र को. और कई ऐसे मंदिर और कई ऐसे बड़े बड़े जल के स्रोत है जो उसको पावन है और लोग चरण शरण भी होते हैं और वहाँ की मिट्टी को तिलक करवाते हैं. जैसे कि बड़ा ताजबाग हो, दीक्षा भूमि क्यों न हो, या गणेश टेकड़ी हो, या रामटे का गढ़ मंदिर हो, या अन्य इस परिसर से जुड़े हुए हर वो मंदिर जो प्राचीन काल के जिनका अपना इतिहास है, वहाँ की मिट्टी और कुछ तालाब और नदियों से जो जल है उसको इकट्ठा करके इस प्रोग्राम को मनाने का पूरा मन बना लिया है. आप थोड़ा पैन करके बताइए कि ये तमाम राष्ट्रवादी कांग्रेस के पदाधिकारी और अधिकारी बड़ी संख्या में आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने के लिए यहाँ पर मौजूद है. इस समय हमारे साथ में शहर अध्यक्ष प्रशांत पवार भी जुड़ चुके हैं. आइए उनसे जानना चाहेंगे कि ये लेने के पीछे का उद्देश्य क्या है. सर, ये प्रोग्राम लेने के पीछे का क्या उद्देश्य है? ये प्रोग्राम लेने के पीछे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के माननीय अजीत दादा पवार, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल भाई पटेल, उसके बाद सुनील तटकरे साहब, इनने ऐसा डिसाइड किया था कि वह हर वक्त अपन महाराष्ट्र दिन का 106 हुतात्मे लोगों ने उनका हुतात्मे हुए थे, लेकिन महाराष्ट्र की संस्कृति किसी को मालूम नहीं थी कि महाराष्ट्र कितना बड़ा है. और ये महाराष्ट्र, इतना बड़ा महाराष्ट्र आज महाराष्ट्र के जनता के सामने लाने का काम पहली बार अगर कोई पार्टी कर रहे होंगे तो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कर रही है. महाराष्ट्र की संस्कृति हो गई, महाराष्ट्र का खान पान हो गया, महाराष्ट्र का नृत्य हो गया, महाराष्ट्र की रहन सहन हो गई, ये जो है ये हर चीज महाराष्ट्र के जनता के सामने लाने का काम राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ये 1 मई से लेकर तो 4 मई तक के मुंबई में इसका बहुत बड़ा प्रदर्शन करना. इस समय हमारे साथ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर भी जुड़ चुके हैं. उनसे जानना चाहेंगे, श्रीकांत जी, कितने लोग आने का अनुमान है और ये सब जो ये कामकाज हो रहा है कौन कौन से जिले में से किया जा रहा है? महाराष्ट्र के हर जिले से पदाधिकारी अपने ऐतिहासिक धरोहर और धार्मिक जो स्थान है, वहाँ की मिट्टी जो एक पवित्र मानी जाती है, ऐसे सभी मुंबई में होने वाले कार्यक्रम में समर्पित करने वाले हैं. जो हुतात्माओं ने महाराष्ट्र के लिए एकनिष्ठ रहने के लिए, एक संघ रहने के लिए जो बलिदान दिया है, उन्हें
यहाँ के मिट्टी से, यहाँ के पवित्र भूमि से, पवित्र जल से समर्पित कर उन्हें अभिवादन किया जाएगा। बिल्कुल, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला अध्यक्ष शिवराज बाबा गुजर भी इस समय हमारे साथ है, उनसे जानना चाहेंगे सर और कौन कौन से मिनिस्टर वहाँ आने का अनुमान है, क्या देश विदेश से भी लोग आएंगे? राष्ट्रवादी कांग्रेस के पार्टी के तरफ से जो महाराष्ट्र गौरव रथ यात्रा जो हो रही है और ये जो कार्यक्रम हो रहा है, ये कार्यक्रम के माध्यम से समारोपीय कार्यक्रम में तमाम महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री रह चुके माजी मुख्यमंत्री, ये सभी को इनको आमंत्रित किया जा रहा है और राष्ट्रवादी कांग्रेस के और दूसरे ही पक्ष के जो बड़े नेता है उन लोगों को भी इस कार्यक्रम में आमंत्रित किए जा रहे हैं और मान सम्मान दिया जाएगा सबको। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता इस समय अनिल अहिरकर जी भी हमारे साथ में, जो प्रवक्ता भी है, उनसे जानना चाहेंगे। अनिल जी, ये मुंबई में प्रोग्राम लिया गया, क्या नागपुर में नहीं कर सकते थे? आपका सवाल ही गलत है, क्योंकि नागपुर में और पूरे महाराष्ट्र के सभी जिलों में ये प्रोग्राम हो रहा है और वो सब मिलके एक साथ हम हमारी राजधानी जो है कैपिटल सिटी है मुंबई, वहाँ जा रहे हैं और वहाँ फिर उसका समापन करने वाले हैं। क्या उद्देश्य है ये कार्यक्रम लेने के पीछे का? ये उद्देश्य जब हमारी संस्कृति जो महाराष्ट्र की जनता तक पहुँचे और इसको हम लोग महाराष्ट्र दिन को उल्लास के साथ मनाएं और उसके बारे में हर स्टेट से, हर जिले से जो भी महत्वपूर्ण माटी और जल आने वाला है, ये संस्कृति का मिलाप हम करना चाहते हैं। बिल्कुल, आपने महाराष्ट्र की संस्कृति का, लेकिन एक और देखा जाता है कि भारतीय जनता पार्टी ये अपनी संस्कृति मानती है, इस तरह के कई रथ यात्रा का आयोजन करती है। कहीं ना कहीं मित्र पक्ष होने की वजह से आपने भी ये लागू नहीं हुई बात? हमको भी अधिकार है ना हमारे तरीके से काम करने का, तो हमारी पार्टी अभी आगे देखिए क्या होता है। हम हर प्रोग्राम अपने तरीके से मनाएंगे, हम, ये हमारा अधिकार है। ये कोई चुनावी फंडा नहीं? अब जब मैदान में उतरेंगे तो उसका फायदा लेंगे, क्यों नहीं होगा। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, यही सही पहचान होती है एक राजनेता की। हर कोई विषय कोई भी हो, अपने पाले में गेंद कैसी आए, लोग अपने तरफ अट्रैक्ट कैसे हो, जनाधार कैसे बढ़े, उस पार्टी का कारवा और दायरा कैसे बढ़े, इस बात को लेकर कामकाज किया जा रहा है। लेकिन एक बात है कि एक तरफ इस राज्य में अखंड महाराष्ट्र की बात चलती है, तो वही दूसरी ओर अलग विदर्भ होना चाहिए, ये भी बात गूंजती है। आखिरकार अखंड महाराष्ट्र होगा या अलग विदर्भ होगा, ये बड़ी बात नहीं, अपने राज्य की संस्कृति का दर्शन घर घर तक पहुंचना, यही समय की मांग है। नागपुर के प्रेस क्लब से वीडियो जर्नलिस्ट दिनेश के साथ संजय मीरे, एएचएन न्यूज़ नागपुर। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज का सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।